नमस्कार मैत्रिणींनो, आज काहीतरी वेगळं पण खूप छान असं हे मी मोरपंख केलेलं आहे. हे बघा, याच्या ऑर्डर मी खूप दिल्या आहेत, पण मला वेळ नव्हता हे तुम्हाला करून दाखवायला. आज मी याची व्हिडिओ केलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, किती छान आणि किती सुंदर वाटतं हे मोरपंख किचन. हे बघा. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. मोर पीस करण्यासाठी आपल्याला हे वेगवेगळ्या कलरची लोकर लागते. ही छोटीशी मी मोत्यांची माळ घेतलेली आहे आणि आपली किचनची साखळी. चला तर मग आता मी सुरुवात करते. सगळ्यात पहिले तर आपल्याला निळ्या कलरपासून सुरुवात करायची आहे. मॅजिक रिंग घेते मी. हे बघा, मॅजिक रिंग घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक एक दोन साखळ्या घ्यायच्या आहेत. 2 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एकूण 15 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. हे बघा, मी 15 डबल क्रोशेट घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, हा धागा खेचून घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपण ज्या सुरुवातीला 2 साखळ्या घेतल्या होत्या, त्या साखळ्या स्किप करायच्या आणि फर्स्ट डबल क्रोशेटमध्ये आपण स्लिप स्टिच करून घ्यायची. फर्स्ट डबल क्रोशेटमध्ये स्लिप स्टिच करून झाल्यानंतर एक चैन घ्यायची आणि हा आपला धागा कट करून घ्यायचा. हा असा आपला मधला पहिला राऊंड तयार झालेला आहे. आता आपण हा कलर घेणार आहोत. इथे कोणत्याही एका डबल क्रोशेटवर हा धागा आपण जॉईंट करून घ्यायचा. स्लिप स्टिचने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चैन घ्या आणि सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करा. एक चैन घेऊन सेम स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत. त्यानंतर एक झाल्यानंतर आपण नेक्स्टमध्ये 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा एक सिंगल क्रोशेट, पुन्हा
2 सिंगल क्रोशेट, पुन्हा 1 सिंगल क्रोशेट, मग 2 सिंगल क्रोशेट, पुन्हा 1 सिंगल क्रोशेट, असं आपल्याला करायचं आहे. आणि जेव्हा आपला हा 8 नंबरचा डबल क्रोशेट येतो, 8 नंबरचा जो हा आपला डबल क्रोशेट आहे याच्यावर आपण 3 सिंगल सेम स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशेट करणार आहोत. पहिल्यात 1, नंतर 2, नंतर 1, नंतर 2 असं करत मी 7 पर्यंत आली आणि 8 नंबरच्या सिंगल क्रोशेटवर मी एकूण 3 सिंगल क्रोशेट घेतले. आता पुन्हा आपण नेक्स्टमध्ये सेम स्टिचमध्ये 2 घ्या, सॉरी 1 घ्यायचा, नंतर नेक्स्टमध्ये 2, पुन्हा 1, पुन्हा 2, मग 1 आणि मग लास्टमध्ये आपण 2 घेणार आहोत. 1 सॉरी लास्टमध्ये नाही, त्याच्या आधी आपण इथे 2 घेणार आहोत. 1 1 2 आणि मग लास्टमध्ये आपण 1 घेणार आहोत. आता पुन्हा इथे फर्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. एक चेन घ्यायची आणि धागा कट करायचा. मी इथे हा धागा यासाठी ठेवला कारण की हे बघा इथे जरासं मध्ये होल येत असेल तर आपण हे टाईट करू शकतो म्हणून. तर हा असा आपला दुसरा राऊंड पण झालेला आहे. हे बघा आता आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी हा येलो कलरचा धागा घेणार आहे. स्लिप नॉट करून घ्या. आणि आता इथे या सिंगल क्रोशेटमध्ये आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. स्लिप स्टिचने स्लिप स्टिचने हा धागा आपण इथे जॉईन करून घेऊया. जॉईन करून झाल्यानंतर एक चेन घेऊया आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला इथे एक चेन झाल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत सेम स्टिचमध्ये. एक झाल्यानंतर नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे, पुन्हा एक सिंगल क्रोशेट आणि नेक्स्टमध्ये 2 सिंगल क्रोशेट. आता इथून पुढे नेक्स्टमध्ये एक हाफ डबल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट, नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेट, 1 आणि 1 2, नेक्स्टमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट आणि नेक्स्टमध्ये सेम स्टिचमध्ये पुन्हा
2 हाफ डबल क्रोशेट, नंतर 1 डबल क्रोशेट, नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट, सॉरी आपल्याला डबल क्रोशेट घ्यायचं आहे इथे, 1 डबल क्रोशेट, नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट, 1 2. आता इथे नेक्स्टमध्ये आपल्याला 1 ट्रिपल क्रोशेट करायचं आहे. एक ट्रिपल क्रोशेट झाल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये सेम स्टिचमध्ये आपल्याला पुढच्या सिंगल क्रोशेटमध्ये सेम स्टिचमध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशेट घ्यायचे आहेत. सेम स्टिचमध्ये 3 ट्रिपल क्रोशेट, 1 2 आणि 1 3. सेम स्टिचमध्ये मी 3 ट्रिपल क्रोशेट घेतले. पुन्हा नेक्स्टमध्ये आपल्याला 1 ट्रिपल क्रोशेट घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्टमध्ये सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट, इकडून जे केलेलं तेच आपल्याला पुन्हा करायचं आहे. नेक्स्टमध्ये 1 डबल क्रोशेट, त्याच्यानंतर हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आहेत आपल्याला. सेम स्टिचमध्ये 2, सॉरी डबल क्रोशेट केलं मी. सेम स्टिचमध्ये 2, नेक्स्टमध्ये 1, पुन्हा नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2, पुन्हा नेक्स्टमध्ये 1. आता आपल्याला सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. सेम स्टिचमध्ये 2, 1 आणि 1 2, नेक्स्टमध्ये 1, पुन्हा नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2, 1 आणि 1 2 आणि इथे आता शेवटमध्ये 1 झाल्यानंतर इथे फर्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी जॉईंट करून एक चैन घेऊन धागा कट करून घेणार आहोत. तिसरा राऊंड आपला झालेला आहे. आता आपल्याला हा धागा जॉईंट करायचा आहे. हे धागे विणताना हाईड करून घ्यायचे पाठीमागे. आता हा धागा आपल्याला जॉईंट करायचा आहे. स्लिप नॉट करून धागा इथे जॉईंट करून घेऊया. सुरुवातीलाच धागावरती जॉईंट करून घ्यायचा. आता आपल्याला सेम स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशेट, 1 असे एकूण आपल्याला 17 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि एक 17 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर 18 नंबरवर आपल्याला एक सिंगल क्रोशेट, एक चैन आणि सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट असं करायचं आहे. आणि पुन्हा इथे उरलेल्या 17वर आपल्याला सिंगल क्रोशेट करायचे आहेत. फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. एक चैन घेऊन हा धागा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपला शेवटचा राऊंड आहे मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये मी हा थोडा डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे. स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला आपला धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. एक चैन घ्या. सेम स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट. इथे बघा सेम स्टिचमध्ये मी एक हाफ डबल क्रोशेट घेतलेला आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला आणखी एक हाफ डबल क्रोशेट घ्यायचा आहे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये पण आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट घ्यायचा आहे. असे मी 3 हाफ डबल क्रोशेट घेतलेले आहेत. वरती आपल्याला 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे पिकॉट करायचं आहे. म्हणजे इथे ज्या आपल्याला सुरुवातीच्या हाफ डबल क्रोशेटला थोडं हे होतं, 2 साखळ्या येतात, त्याच्यातून धागा काढायचा आणि इथे सिंगल क्रोशेट करायचा. आता पुढे आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे. एक आणि एक नेक्स्टमध्ये 2. हे मी असे 2 डबल क्रोशेट घेतले. आता वरून 1 2 3 चैन करायच्या आणि हे पहा इथे ज्या ह्या 2 टाके येतात त्याच्यातून सुई काढून इथे पिकॉट करून घ्यायचा. झालं. पुन्हा 2 डबल क्रोशेट, 1 आणि 1 2. पुन्हा त्याच्यावर 1 2 3 साखळ्या घेऊन
पिकॉट करून घ्यायचं. पुन्हा 1 1 2 1. तर हे बघा मैत्रिणींनो, हे आपल्याला असे 8 पिकॉट तयार करायचे आहेत. हे मी केलेले आहेत. आणि जेव्हा आपला 8वा होतो तेव्हा इथे जे आपला डबल क्रोशेट येतो त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक सेम स्टिचमध्ये 2 आणि 3 सॉरी आपल्याला 2 डबल क्रोशेट 1 2 3 तिथेच आपल्याला पिकॉट करायचं आहे. आणि सेम स्टिचमध्ये आणखीन 2 डबल क्रोशेट, म्हणजे 2 डबल क्रोशेट 1 पिकॉट आणि 2 डबल क्रोशेट असं आपल्याला तिथे करायचं आहे. हे बघा, पुन्हा आता इथे 1 2 3 साखळ्या घ्या. पिकॉट करा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशेट. पुन्हा नेक्स्टमध्ये आणखी 1 डबल क्रोशेट. इथे वरती पिकॉट 1 2 3 3 साखळ्या घेऊन 2 चेनमधून आपल्याला धागा काढून इथे 1 सिंगल क्रोशेट करायचं आहे. हे बघा असं. आता पुन्हा नेक्स्टमध्ये 1 डबल क्रोशेट, नेक्स्टमध्ये 1 डबल क्रोशेट, 1 2 3. ह्या पहा, इथे ज्या ह्या 2 साखळ्या येतात ना त्याच्यातून आपल्याला ही आपली सुई अशी काढायची आहे. इथून हा धागा खेचून घ्यायचा आणि सिंगल क्रोशेट करायचा. पुन्हा नेक्स्ट 2 डबल क्रोशेट. असंच आता आपल्याला या साईडून पण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, हे सुंदर असं आपलं मोरपंख रेडी झालेलं आहे. मी शेवटी काय केलं, हे जिथे माझं पिकॉट झालं तिथून मी पुढे 3 हाफ डबल क्रोशेट घेतले आणि स्लिप स्टिच करून 1 चैन करून धागा आपला कट करून घेतला. इथून खालून ब्ल्यू कलरचा धागा ओढून घेतला, म्हणजे इथेही कुठे बघा होल दिसत नाही आहे. हे असं आपलं सुंदर असं मोरपंख रेडी झालेलं आहे. आता ही जी आपण बनवलेली माळ आहे ही आपण या रिंगमध्ये घालून घेऊया. आणि ही आपण इथे वरती अशी जॉईंट करून घ्यायची. इथे आपण जॉईंट करून घ्यायची आहे बघा. हे बघा, हे सुंदर असं आपलं किचन रेडी झालेलं आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.